तर हाय हॅलो आणि नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन डेली व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ परवाचा आहे आणि हे जी क्लिप टाकायची मी विसरलेले, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये ते ॲड केली आहे. तर तो हत्ती आहे ना, आणल्यापासून हानीनंच काय सोडलेलं नाही आहे. त्याचं पूर्ण हाल करून टाकलेला आहे आणि त्याला 4 वेळा आम्ही धुतला आहे, एवढा घाण तिनं केलेला. मग काय, ही अशी मान हलवून वगैरे दंगा करत असती घरातनं की असं वाटतं की लहान मुलंच घरात आहे आणि बाबा पण लागतात तिच्यासोबत खेळायला. मग तुम्हाला कसं वाटतं लहान पिल्लू असलं की घरात? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तिथनं पुढं आम्ही गेलेलो जरा शॉपिंगला. आता मम्मीचा बड्डे म्हटल्यावर शॉपिंग तर झालीच पाहिजे ना. तर मला कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्ही तुमच्या मम्मीला काय काय गिफ्ट देता. तर आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही, फक्त 2 ड्रेस घेतले आणि आलो. आणि उन्हाचा एवढा तडाखा होता की म्हटलं बाई उसाचा रस पिऊया. मग तिथनं पुढं काल बड्डे होता मम्मीचा. आता बड्डे म्हटल्यावर सेलिब्रेशन असणारच ना. मग मम्मीला आता दिवसभर काय करू द्यायचं नव्हतं, कारण बड्डे म्हटल्यावर हा तिचा दिवस होता, त्यामुळे तिनं आनंदात राहिलंच पाहिजे होतं. म्हणून आम्ही ठरवलं की चला बाहेर जाऊन नाश्ता करून तर येऊया. म्हणून मिसळ खायला बाहेर पडलो. आता आम्ही मिसळ खायला कुठं जातो आहे हे तुम्ही बघा, आणि जर तुम्ही कोल्हापूरमधले असाल तर तुम्हाला ते नक्कीच कळेल. आणि तुम्हाला पण तिथली मिसळ आवडते का हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे बघताय काय स्टाईल, ही अशी स्टाईल मारते, नखरे करते आणि आजारी पडून जाते. मग काय, थोड्या वेळानं बस झोपली माझ्या मांडीवरच. आता बघितलं ना आम्ही कुठली मिसळ खायला गेलेलो, तर गेलेलो कळंबा मिसळ खायला. आणि तुम्हालासुद्धा कळंबा मिसळ आवडते का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तिथला आता खूप छान सगळं खूप छान केलं, त्यामुळे तुम्ही जाऊच शकता, नक्कीच विजिट करा त्याला. त्याच्यानंतर ना हानी बघू शकता तुम्ही. कोणत्या पण हॉटेलमध्ये गेलो की हानी अशी शांत बसलेली असते टेबल खाली जाऊन, कोणावर भुकत पण नाही आणि कोणाच्या अंगावरही जात नाही, त्यामुळे आम्ही तिला सगळीकडे घेऊन जातो. त्याच्यानंतर ना आम्ही आलेलो घरी आणि हानीला आलेली खूप झोप. पण तिच्या पुढ्यात मम्मी गाणं म्हणत होती म्हणून झोपत नव्हती, फक्त पेंगत होती आणि गाणं ऐकत होती. तर बघा कशी पेंगत्या. मम्मी छान असं गाणं म्हणत होती तिच्या पुढ्यात, त्यामुळे ती झोपत नव्हती. तिथून पुढं स्वतःचं आवरलं आणि बाहेर पडलं. आता बड्डे म्हटल्यावर महालक्ष्मीला जाणं तर होणारच ना. तुम्ही तुमच्या बड्डेला देवाला जाता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कमेंटमध्ये मला कळवायच्या आहेत, तर कमेंट नक्की करत जावा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरून बघत असाल तर फॉलो नक्की करा. तर आज नेहमीप्रमाणे गाडी मीच घेतली होती, कारण मम्मी बसलेली मागं आणि तिचा बड्डे होता, त्यामुळे तिला घे म्हणू पण शकत नव्हते. त्याच्यानंतर मम्मीनं गजरा घेतला, कारण तिला गजरा खूप आवडतो. मग आम्ही पोचलो महालक्ष्मी मंदिरात. तर देवीची मूर्ती बघितल्यावर एवढं प्रसन्न वाटतं किंवा त्या एरियामध्ये एवढं छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. मग थोडेफार मम्मीचे फोटो काढले. आणि कायम असं असतं की फोटो आणि व्हिडिओ करायला गेलं की तोंड घाणच दिसतं व्हिडिओ. तर पुढं प्रसाद घ्यायला गेलो महालक्ष्मी मंदिराचा, आणि मग प्रसाद घेऊन घरी आलो. आणि संध्याकाळी असं आवरून बसलेलो. हानीला असं छान फ्रॉक घेऊन आलेलो आम्ही, आणि ती घालून अशी घाण करत बसलेली. मग तिला थोडं ओरडलं होतं मी. त्याच्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी रंकाळ्याला गेलेलो. तर इथून पुढं हे आजचं आहे. आज सकाळपासून थोडं कामात होतो, त्यामुळे शूट काय करायला मिळालं नाही. त्यानंतरनं संध्याकाळी असं आम्ही दारात बसलेलो. आणि ही हानी बघा, गेट सोडून दुसरीकडे कुठं जात नाही. ही अशी गेटवर बसलेली असती, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे तिला बघायला आवडतात त्यामुळं. आणि मी अशी दारात बसलेलो आणि मम्मी येऊन मला बघत होती, कारण आम्हाला जायचं होतं मार्केटला भाजी घ्यायला. भाजी वगैरे घेतली. तिथनं पुढं सुपर मार्केटला गेलो, थोडं घरातली ग्रोसरी आणायची होती म्हणून. मग तुमचा दिवस कसा गेला हे सांगा. आणि जर खरंच माझी व्हिडिओ आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा. तुमच्या एका सबस्क्रायबरनं मी खूप मोटिवेट होते. आणि जसं जसं सबस्क्रायबर वाढतात तसं जसं मी मम्मीला सांगत असते की मम्मी हा एक वाढला म्हणून. आणि ह्या सगळ्यासाठी मला मम्मी माझी खूप सपोर्ट करते. त्यामुळे तुमची सपोर्ट सिस्टीम कोण आहे हे मला नक्कीच कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.